स्नॅचिंग, रॉबरी, घरफोडी, शेतीपंप, जनावरांची चोरी करणारी टोळी गजाआड। येवले तालुक्यात चेन स्नॅचिंग, रॉबरी, घरफोडी, शेतीपंप आणि जनावरांची चोरी करणारी टोळी येवला पोलिसांनी पकडून गजाआड केली आहे। हरिभाऊ उर्फ पिंट्या पवार, विजय माळी आणि अरुण पवार सर्व राहणार येवले तालुक्यातील राहाडी येथील रहिवासी असून संशयित आरोपी यांच्याकडून विविध चोऱ्यांमध्ये लुटलेला मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे। गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चोऱ्यांच्या घटनेत वाढ झाल्याने येवला पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले होते। रॉबरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी, चोरी, शेतीपंप आणि जनावर चोरीचे प्रमाण वाढले होते। येवला पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपींचा शोध घेऊन गजाआड करून त्यांच्याकडून सुमारे 6.25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। सदरची कारवाई तालुका पोलीस अधीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर कोते, हर्षवर्धन बैर, प्रल्हाद पवारसह पोलीस यांच्या टीमने केलेली आहे। रोड रॉबरी अशा चोऱ्या झाल्या होत्या। यात पोलिसांनी टोळी हस्तगत केली, याबद्दल काय सांगायचं? येवला तालुका, येवला शहर किंवा कोपरगाव या एकंदरीतच परिसरामध्ये ही एक टोळी सक्रिय झालेली होती। या टोळीमध्ये एकंदरीत 6 आरोपी आहेत। ते 6चे 6 आरोपी येवला तालुका पोलीस स्टेशनने अटक केलेले आहेत। याच्यामध्ये सांगायचं झालं तर घरफोडी, चेन स्नॅचिंग, त्याच्यानंतर अंकई गावाजवळ त्या पुलाखाली झालेली एक रॉबरी, या एक ठळक घटना आहे। त्याच्यानंतर काही बकरी चोरीच्या घटना असतील, काही इलेक्ट्रिक मोटारी चोरी असतील, वेगवेगळे गुन्हे आहेत। परंतु पोलिसांनी ही एक टोळी अत्यंत शिताफीने अटक करून त्यांच्याकडून आता पाहतो 2,80,000चा माल रिकव्हर केलेला आहे। उर्वरित माल सुद्धा रिकव्हर करतील आणि असे बरेच गुन्हे उघड होतील। या टोळीची मोडस ऑपरेंडी अशी आहे का काही दिवस ऊसतोडीसाठी नगर जिल्ह्यात जाणे, पुणे जिल्ह्यात जाणे असं करून हे जातात आणि तिथून आल्यानंतर मग हे गुन्हे करतात। परंतु ही टोळी आता अटक झाल्यामुळे बरेच गुन्हे ओपन होतील। याच्यामध्ये खास करून तालुका पोलीस स्टेशनचे PI, त्यांचे API, PSI आणि जे 8-9 कर्मचारी आहेत अंमलदार, त्यांचा मोठा योगदान राहिलेला आहे, त्यांचा सिंहाचा वाटा आहे। ही घटना जेव्हा घडली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये ॲडिशनल SP साहेब असतील, मी असेल, SDPO मनमाड यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या आणि त्यावेळेला पथक नेमलेलं होतं आणि त्या पथकाला हे यश आलेलं आहे। नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर यांनी मार्गदर्शन करून याचा पाठपुरावा सतत केल्यामुळं हे यश आलेलं आहे असे मी मानतो। तर या टोळीवर इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत? या टोळीवर आता बाकी ठिकाणी कुठं कुठं गुन्हे दाखल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची छानबीन केली जाईल आणि हे आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सामील असतील तर त्या पोलीस स्टेशनला ते वर्ग करण्यात येतील। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।